आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात, ते तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील असं सांगून एका कुटुंबाची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विटा येथील पाटील वस्ती परिसरात नव्यानेच आश्रम सुरू झालाय। कडेश्वर धाम अध्यात्म संस्था असं या आश्रमाचं नाव आहे। या आश्रमात येथील भवानीमाळ परिसरात राहणारे महेश बाबर, संकेत निकम आणि तसेच इथलाच सूरज उपाध्याय हे असतात। येथे लोकांचं भविष्य सांगणं, राजकीय नेते मंडळींना सल्ला देणं याबरोबर अघोरी कृत्येही केली जात असल्याची चर्चा होती। पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांनाही मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आश्रमात आणि त्यांच्या घरी जाऊन या तिघांनी असं सांगितलं, तसेच नरबळी आणि गर्भपाताचे सल्ले देत शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली आहे। महेश बाबर आणि संकेत निकम यांच्या अंगात दत्तगुरु, शंकर महाराज, चिले बाबा, कालभैरव आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होतो असा खोटा दावा केलाय। तसेच महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील असा विश्वास या तिघांनी फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला दिला। या पूजेच्या आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली रोख स्वरूपात मोठी रक्कम देण्यास भाग पाडलं। इतकंच नव्हे तर दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी अघोरी कृत्य करत फिर्यादीच्या पतीला वेताच्या काठीने बेदम मारहाण देखील केली आहे। नमस्कार। विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत एक तक्रार दाखल केलेली आहे। त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत निकम राहणार भोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानीमाळ विटा, सूरज उपाध्याय राहणार विटा या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरु, शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन, नरबळी, गर्भपात असं करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या काठीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। जय हिंद।